आता आपण राष्ट्राच्या तिसऱ्या व्याख्यानाला सर्वजण उपस्थित आहोत. राष्ट्र व्याख्यानमालेतील तिसऱ्या पुष्पाला सुरुवात करण्याआधी मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो आर्यभूमी जी येच्याच कामी, जडो देह माझा नमामि नमामि. परम आदरणीय भारत मातेला सर्वात प्रथमतः वंदन करतो. या भारत भूच्या अखंड स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या, आहुती दिलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना, जवानांना, तसेच भारताला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केलेल्या सर्व परमादरणीय व्यक्तींना नमस्कार करतो. आपले आजचे माननीय वक्ते यांना अभिवादन करतो. सर्व श्रोत्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे जे आपले वक्ते आहेत त्यांचा मी थोडक्यात प्रथमतः परिचय करून देतो. आपल्याला माहिती आहे की सर्वात प्रथमतः आपण कॅप्टन संजय कर्वे यांच्याकडून आकाशात झेपावताना या व्याख्यानावरती आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकलं. त्यानंतर समरांगणी लढताना हे अनिल कुमार झा यांच्याकडून काल 6 वाजता अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद आपल्याकडून आम्हाला मिळाला. जो 7 वाजता संपणारा कार्यक्रम होता तो कार्यक्रम हा 8 वाजता सुरू होता, 8 वाजता सुद्धा संपला नाही. एवढा प्रेक्षकांकडून आणि तितकाच वक्त्यांकडूनही त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. आणि आज जे कारगिलचं युद्ध झालं, जे भारत आणि पाकिस्तान मध्ये फार महत्वाचं युद्ध आपण मानलं जातं आणि ज्याच्यावरती अनेक चित्रपट येऊन गेले, त्या कारगिलच्या युद्धामध्ये कशा प्रकारे सैनिकांनी आपली शर्थ केली, कशा प्रकारे त्यांचे साहसी अनुभव होते, कशा प्रकारच्या शौर्य गाथा होत्या, पण आजच्या वक्त्यांकडून ऐकणार आहोत. ज्याप्रमाणे काल मी आपल्याला म्हटलं होतं की हे वक्ते आपल्याला भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये घेऊन जाणार आहेत. आपण प्रत्यक्षात दहशतवाद्यांशी लढणार आहोत. किंबहुना आज मी तेच म्हणेन की कोणतीही शंका नाही, आपण आज खरंच कारगिलच्या वाटेने जाणार आहोत. म्हणूनच आम्ही मुद्दामून या व्याख्यानाचं नाव, शीर्षक कारगिलच्या वाटेने ठेवलंय. आपण कारगिलचा अनुभव घेणार आहोत, आपण कारगिलला पाहणार आहोत प्रत्यक्षात. आणि उत्कृष्टरित्या आजचे जे वक्ते आहेत डॉक्टर शिवप्रसाद सिधये, ते मोठ्या ठिकाणी व्याख्यान करतात, ते बिझी असतात, मात्र आपल्याकरिता ते आलेले आहेत. सर्वात प्रथमतः सर आपलं खूप खूप स्वागत. त्यांचा थोडक्यात परिचय असा, डॉक्टर श्रीप्रसाद सिधये यांनी हे ते MBBS डॉक्टर आहेत. आणि मला सांगायला आवडेल, अभिमान वाटेल की मी जिथून आहे बारामती, त्या इथेच ते प्रॅक्टिस करतात आपल्या डॉक्टरीची. त्यांनी MR मेडिकल कॉलेज गुलबर्गा येथून MBBS कम्प्लीट केलं आणि 1987 पासून ते बारामतीत प्रॅक्टिस करतात. त्याचबरोबर डायनॅमिक्स, भारत फोर्ज असांसारख्या बारामतीतील संस्थांच्या मेडिकल पॅनलचे ते सदस्य आहेत. हे झालं त्यांचं डॉक्टर की म्हणजे त्यांचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड. मात्र ते इतिहासाची प्रचंड आवड ठेवणारे असे सद्गृहस्थ आहेत. त्याचबरोबर त्यांचा फक्त इतिहासाची आवड पुस्तकांपुरतीच नाही, तर इतिहासाचा प्रत्यक्ष आणि प्रगल्भ अभ्यास का म्हणतो आहे मी, कारण भारतीय सैन्याचा त्यातल्या त्यात इतिहास, अनेक युद्धांचा इतिहास याच्यामध्ये त्यांना आवड आहे. आणि प्रत्यक्ष जो अभ्यास मी म्हटलं, याचा अर्थ जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जे युद्धस्थळ आहेत, या ठिकाणी जिथं युद्ध झाली तिथे जाऊन त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिलेल्या आहेत असं मला कळलं. तिथे जाऊन युद्ध अभ्यास करण्यासाठी त्यांनी जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी जाऊन ते सर्व पाहिलं, त्याचा सर्व अभ्यास त्यांनी केला. आणि माझ्या भावाच्या शाळेमध्ये हे डॉक्टर श्रीप्रसाद सिधये हे आले होते. त्यावेळेस त्यांनी आपलं व्याख्यान दिलं होतं. त्यावेळेस जो मला भाऊ सांगत होता की त्यांची सांगण्याची पद्धती खरोखरच आपण काल जे अनिल कुमार झा आपले रिटायर मेजर आले होते त्यांच्याप्रमाणेच, की माणसाच्या हृदयाचा ठाव घेऊन बरोबर आपल्याला त्या जागी नेऊन पोहोचवणारी अशी त्यांची सांगण्याची शैली,
उत्कृष्ट व्याख्यान शैली आणि त्याचबरोबर परिपक्व अभ्यास, उत्कृष्ट व्याख्यान शैली आणि त्याचबरोबर परिपक्व अभ्यास या दोहोंची सांगड घालत आहे आपले वक्ते आज आपल्या समोर आहेत. सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतो सरांचं, आणि त्यांना लागलीच आम्हाला कारगिलच्या बसमध्ये बसवा सर, आम्हाला कारगिलच्या ट्रेनमध्ये बसवा आपल्या वाणीनं, अशी मी विनंती करतो. आणि आपण लगेचच कारगिलच्या दिशेने जायला तयार आहोत. सो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करायचं. जय हिंद, जय भारत. जय हिंद. सर्वप्रथम मी शिवसमर्थ मंडळाचे आभार मानतो की ज्यांनी मला ही एक संधी दिली, आणि ही संधी नुसती भाषण करायची नाहीये, तर इंडियन आर्मी बद्दल परत एकदा कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि परत एकदा त्यांची शौर्यगाथा कुणाला तरी सांगायची संधी दिल्याची आहे. कारगिल वॉर जिंकून आज आपल्याला 21 वर्ष पार पडली. आज आपण 21 वर्ष जुना विषय चर्चेला का घेतोय, त्याचं हे एक कारण आहे की माझा असा अत्यंत ठाम विश्वास आहे की भारताच्या प्रत्येक सुजाण नागरिकाला भारताचा सैनिकी इतिहास माहिती पाहिजे. मग तो इतिहास दैदिप्यमान असो किंवा 1962 सालच्या चायना वॉर सारखा अपयशी असो, पण इतिहास माहिती पाहिजे. इतिहास माहिती असला की आपल्या विचाराला एक बैठक मिळते, आपल्या विचाराला एक दिशा मिळते. आणि या दोन गोष्टी पक्क्या झाल्या किंवा इतर कुठल्याही कन्सिडरेशन पेक्षा, इतर कुठल्याही इझम पेक्षा राष्ट्रधर्म किंवा नॅशनलिझम हाच सर्वश्रेष्ठ आहे, ही भावना मनामध्ये रुजायला मदत होते. माझी अशी अपेक्षा आहे की आता हा जो कार्यक्रम आहे की तो तरुण पिढी जास्त बघत असेल. हे वॉरला आज 21 वर्ष पूर्ण झाली. आज जे लोक तरुण आहेत ते त्यावेळी इतके लहान होते की त्यावेळेच्या काही घटना कदाचित त्यांना काही आठवतही नसतील. काही लोक अशी असतील की त्यांचा जन्मही झाला नसेल. इतक्या लहान वयाच्या लोकांच्या समोर जर आपण बोलत असू तर कारगिलच्या संदर्भामध्ये काही गोष्टींचा खुलासा अगोदर करणं आवश्यक आहे. विशेषतः तिथली भौगोलिक परिस्थिती आणि तिथलं हवामान, या दोन गोष्टी समजल्याशिवाय कारगिल वॉर इतकं अवघड का होतं आणि इतकं ते महत्वाचं का होतं या गोष्टी आपल्याला कळणार नाहीत. सर्वप्रथम आपण या 2-3 गोष्टींची अगोदर ओळख करून घेऊया. सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर NH-1 अल्फा हा रस्ता श्रीनगर पासून लेह पर्यंत जाणारा आणि पुढे तसाच पुढे जाऊन नुब्रा व्हॅली मधून सियाचीन ग्लेशियरला कनेक्ट करणारा हा रस्ता हा या युद्धाचा जवळजवळ केंद्रीय बिंदू होता, पायव्होट पॉइंट होता. या कार्यक्रमाला जे शीर्षक तुम्ही दिलेलं आहे कारगिलच्या वाटेने, ते एका दृष्टीने अत्यंत समर्पक वाटतं मला, कारण हा रस्ता या सगळ्या युद्धाचा केंद्रबिंदू होता. हा रस्ता श्रीनगरहून सुरुवात होतो. श्रीनगरच्या पूर्वेला जोजिला पास, घुमरी, मटायन, लेह, खारदुंगला आणि नंतर नुब्रा व्हॅलीमध्ये जातो. हा रस्ता अत्यंत महत्वाचा का आहे, कारण हा लडाखचा इलाका हा असा आहे की तो वर्षातले सुमारे 6 महिने बर्फाखाली राहतो. तिथं प्रचंड थंडी असते, खूप बर्फ पडतो. सुमारे 6 महिने हा रस्ता बंद असतो. या लडाख एरियामध्ये लाखो सिव्हिलियन्स राहत आहेत. सुमारे 1-1.25 लाख सैनिक तिथं कायम कार्यरत असतात. या सर्व सैनिकांची रसद पोहोचवण्याचं काम हे फक्त उन्हाळ्यामध्ये होऊ शकतं. साधारणपणे मे लास्ट वीक पासून ते नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत सैनिकाला लागणारे शस्त्रास्त्रे, दारुगोळा, रसद, गरम कपडे, औषधं ही सगळी या रस्त्याने पाठवली जातात. इतकंच नव्हे तर जे सिव्हिलियन्स आहेत त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टी सुद्धा केवळ याच टाइम पिरियड मध्ये पाठवल्या जाऊ शकतात. एका दृष्टीनं हा रस्ता म्हणजे लडाख या एरियाची, संपूर्ण लडाख एरियाची श्वासनलिका आहे. जर आपली श्वासनलिका दाबली गेली तर माणूस गुदमरून जाईल. एक्झॅक्टली तसंच हा रस्ता जर ब्लॉक झाला किंवा या रस्त्यावरची ट्रॅफिक जर थांबण्यात आली तर अख्खं लडाख गुदमरून जाईल. इतकं या रस्त्याचं महत्व आहे. दुसरी गोष्ट, इंडिया पाकिस्तान मधली LOC, लाईन ऑफ कंट्रोल, ही लाईन ऑफ कंट्रोल जी आहे ही या रस्त्यावरून जात नाही, पण त्या रस्त्याला समांतर अशी रस्त्याच्या उत्तर दिशेने जाते. आणि ही जी LOC आहे ती सगळी पर्वतराजींमधून जाते, पर्वतांच्या डोंगर माथ्यांवरून जाते. त्या पर्वतांचा अल्टिट्यूड जो आहे, अल्टिट्यूड म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची,
ती सुमारे 14,000 फुटापासून सुरुवात होते आणि सुमारे 18,500 फुटापर्यंत जाऊन पोहोचते. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे सह्याद्रीचे जे पर्वत आहेत त्यातलं सर्वात उंच टोक कुठला असेल तर कळसुबाई. कळसुबाईची उंची साधारणपणे 7,000 आहे, 7,000 फूट आहे. इथं 14,000 पासून तर सुरुवात होते आहे. अल्टिट्यूडचं महत्व हे आहे की अल्टिट्यूड जसं वाढत जाईल आणि विशेषतः ते जेव्हा 12,000 फुटाच्या पेक्षा जर जास्त झालं तर हवेचा ऑक्सिजन विरळ व्हायला लागतो. जितकं अल्टिट्यूड जास्त तितकं ऑक्सिजनचं प्रमाण कमी. कल्पना करा की हवेमध्ये ऑक्सिजनच नाहीये, माणसाला किती त्रास होईल. एकदा ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलं की माणसाची एफिशियन्सी, शारीरिक क्षमता कमी व्हायला लागते, त्याची बौद्धिक क्षमता कमी व्हायला लागते. थोडं अंतर चालल्यानंतर सुद्धा त्याला दम लागायला लागतो. इथं आपण 1 किलोमीटर अंतर चालायला आपल्याला 10-12 मिनिटं पुरेशी होतील, पण या विरळ हवेमध्ये 1 किलोमीटर चालायला काही तास लागू शकतात. इतकंच नव्हे तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हाय अल्टिट्यूड पल्मनरी एडिमा म्हणजे फुफ्फुसांमध्ये पाणी भरणे किंवा हाय अल्टिट्यूड सेरेब्रल एडिमा, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूला सूज येणे, हे इतके प्राणघातक आजार सुद्धा तिथे राहणाऱ्या माणसांना होऊ शकतात. या इतक्या उच्च टेरेनमध्ये इंडिया पाकिस्तानची एलओसी जाते आहे आणि या एलओसीच्या दोन्ही बाजूना इंडिया आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांचे सैनिक ते पहारा देत आहेत. तिसरी गोष्ट, कडाक्याची थंडी. लडाख रिजन मध्ये टेम्परेचर हिवाळ्याच्या दिवसामध्ये -20, -30 इथपर्यंत जाऊ शकतं. तेच पर्वत राजींमध्ये हे टेम्परेचर -40 या डिग्रीपर्यंत जाऊ शकतं. कल्पना करा -40 म्हणजे काय असेल. एक उदाहरण लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये जे फ्रीज असतात त्याचा जो डीप फ्रीजर जो असतो की जिथे बर्फ तयार होतो त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्याच्या 40 पट जास्त थंडी ही त्या पर्वतांमध्ये असते. इतकं प्रतिकूल हवामान, ऑक्सिजनची कमतरता, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कारगिल वॉरच्या अगोदर 27 वर्ष एक परिपाठ झालेला होता की साधारणपणे नोव्हेंबरच्या सुरुवातीला इंडिया आणि पाकिस्तान या दोन्हींचे आर्मीज खालती येतील, आपल्या बेसला येतील, कारण इतक्या प्रतिकूल हवामानामध्ये तिथे राहणं फार कठीण आहे. आणि उन्हाळा ज्या वेळेला सुरुवात होईल ते म्हणजे साधारणपणे मेची 1st किंवा 2nd वीक, त्यावेळी हळूहळू परत ते आपल्या पोस्टवर जातील. हा परिपाठ न चुकता 27 वर्ष चालू होता. 1998-99 सालच्या हिवाळ्यामध्ये आपण इमाने इतबारे खाली आलो, पण पाकिस्तान आर्मी खाली आलीच नाही, तर उलट ते आपल्या हद्दीत येऊन त्यांनी पोस्ट तयार केल्या, तिथे लांब पल्ल्याची शस्त्र आणली आणि हे पोस्ट आणून त्यांनी केलं काय तर सगळ्यात त्यांची शस्त्राची रोख हा NH अल्फा 1 या रस्त्यावर होता. त्यांचा हेतू असा होता की हिवाळा संपल्यानंतर ज्यावेळी उन्हाळ्याची सुरुवात होईल, ज्यावेळी सगळे सप्लाईज, रसद ही सगळी श्रीनगर पासून लेहच्या दिशेने जायला लागेल, त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार करायचा आणि ही रसद जाऊ द्यायची नाही. अशा रीतीनं हा NH अल्फा 1 ही लडाखची श्वासनलिका ही चेपून टाकायची आणि जसं श्वासनलिका चेपली गेली की माणूस गुदमरेल तसा सगळा लडाख गुदमरला जाईल. आणि ते झाल्यानंतर सैनिकांकडे रसद नाही, दारुगोळा नाही, शस्त्र नाहीत, अशा परिस्थितीमध्ये हल्ला करून हा एरिया आपल्याला सहज ताब्यात घेता येईल. हा त्यांचा बेसिक प्लॅन होता. हे सगळं दुस्साहस पाकिस्तानला का करावं असं वाटलं? ते आपले शत्रू आहेत ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना सियाचेन ग्लेशियर जे आपण त्यांचे घेतलेलं होतं त्याचा बदला घ्यायचा होता. सियाचेन ग्लेशियर याच्यावर भारतानं 13 एप्रिल 1984 रोजी ताबा मिळवला. त्या दिवशी त्या एरियाचं फिजिकल ऑक्युपेशन भारतानं केलं. हे जर भारतानं त्या दिवशी केलं नसतं तर 1 मे 84 रोजी पाकिस्तान करणार होतं. आणि या सगळ्याचे त्यांचे प्लॅन्स काही दशक चालू होते. त्या दृष्टीने ते हळूहळू पावलं टाकत होते, त्या दृष्टीने हळूहळू तयारी करत होते. आणि काही दशक चाललेला त्यांचा हा प्लॅन हा केवळ 17 दिवसाच्या फरकानं भारतानं उधळून लावला. हे असं झाल्यानंतर त्यांचा संताप, त्यांचं वैफल्य ही इतकं पराकोटीचं होतं
की त्यांना त्याचा सूड घ्यायचा होता. शिवाय 71 साली झालेल्या पराभवाचाही त्यांना सूड घ्यायचा होता. 99 सालाच्या आसपास अशी परिस्थिती झाली होती की काश्मीरमधली जी मिलिटन्सी किंवा अलगाववाद ह्याची धार थोडीशी कमी व्हायला लागली होती. त्यांना उत्तेजन द्यायचं होतं. लडाख एरियामध्ये आतापर्यंत मिलिटन्सी कधीच झालेली नव्हती. तेव्हा हे सगळे उद्योग करून लडाखमध्ये काही मिलिटन्सी तयार होते का हे त्यांना एक्सप्लोर करायचं होतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे की एकदा हा NH-1 हा दाबला गेला की जसे सैनिकांना रसद कमी पडणार आहे तशी सिव्हिलियन लोकांना सुद्धा अन्न पाण्याचा किंवा इतर गोष्टींचा तुटवडा होणार आहे. ते एकदा झालं की आतापर्यंत शांतता प्रिय असलेली ही बुद्धिस्ट जनता जी आहे त्यांना सुद्धा भारताच्या विरोधात संताप येईल, हा त्यांचा एक प्लॅन होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी बस यात्रा काढलेली होती. या बस यात्रेचे रॉंग सिग्नल्स पाकिस्तान पुरस्कृत टेररिस्टना जायला लागले होते. ते असं म्हणायला लागले होते की आम्हाला तुम्ही इथं मरायला पाठवलंय, आम्ही इंडियन आर्मी बरोबर रोज युद्ध करतो आहोत, तुम्ही मात्र लाहोरमध्ये बसून त्यांच्याबरोबर इंडियाच्या प्राईम मिनिस्टर बरोबर मेजवान्या सोडताय. हे असं झाल्यानंतर त्यांचं मनोबल हळूहळू कमी व्हायला लागलं होतं. टेररिझम मधला इंटरेस्ट त्यांचा कमी व्हायला लागला होता. हे असं होऊ नये म्हणून पाकिस्तान आर्मीला त्याने सिग्नल द्यायचा होता की हे पॉलिटिशियन्स लोक काहीही गप्पा मारू देत, कितीही मेजवान्या सोडू देत, शेवटी जे काय करायचे ते आपण दोघांनी मिळूनच करायचे. तेव्हा तुम्ही तुमचं टेररिझम चालू ठेवा, आमचा संपूर्ण सपोर्ट हा तुम्हाला असेल. ही एक बातमी, हा असा एक इंडिकेशन त्यांना मिलिटंट्सना द्यायचा होता. इतक्या दुर्गम प्रदेशामधलं, इतक्या प्रचंड थंडीमध्ये आपण हे युद्ध केलं. या तिन्ही वॉरमध्ये फरक एवढा होता की ज्या अल्टिट्यूडला इतर 2 वॉर संपली त्या अल्टिट्यूडला कारगिल वॉर सुरू झालं. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की वॉर इज टू सिरियस अ बिझनेस टू बी लेफ्ट टू जनरल्स अलोन. या म्हणीला अत्यंत चपखल बसणार सटीक उदाहरण जर शोधायचं झालं तर कारगिल पेक्षा जास्त चांगलं उदाहरण अजिबात शोधून सापडणार नाही. पाकिस्तान आर्मीचे तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ आणि त्यांचे 3 सहकारी या 4 जनरल्सनी मिळून हे युद्ध अक्षरशः आपल्या माथी मारलं. ज्या राष्ट्रांनी म्हणजे भारताने आतापर्यंत त्यांचा 3 वेळा पराभव केलाय, सर्व दृष्टीनं जे राष्ट्र त्यांच्यापेक्षा जास्त बलाढ्य आहे त्याच्यावर त्याची इतकी मोठी आगळी काढताना त्यांनी आपल्या देशाचा एअरफोर्स, आपल्या देशाची नेव्ही यांना काहीही कल्पना दिली नाही. एअरफोर्स आणि नेव्ही तर बाजूलाच राहू द्या, आपल्या देशाचं डिप्लोमॅटिक कोर म्हणजे राजनैतिक अधिकारी यांना संपूर्णपणे अंधारात ठेवलं. शिवाय पाकिस्तानी पंतप्रधान, त्यावेळेचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुद्धा काहीही कल्पना दिली नव्हती. आपल्या एकट्याच्या जबाबदारीवर कुणाला काहीही न सांगता त्यांनी LOC क्रॉस करून आपलं सैन्य भारताच्या हद्दीत घुसवलं. इतकं सगळं करून मिळवलं काय, आता हे आपण पुढे बघू. ठीक आहे, त्यांनी भारताची हद्द ओलांडून त्यांनी सैनिक आत घुसले, हे आज ना उद्या भारताला कळणार होतं. उन्हाळा आला की भारतीय सैन्यांनी परत आपापल्या पोस्टवर जायला सुरुवात केली की तिथनं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की अगोदरच इथं पाकिस्तानचे सैनिक येऊन बसलेले आहेत. त्यांच्यामध्ये चकमकी सुरुवात झाल्या की त्याच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये यायला लागल्या. या चकमकींच्या बातम्या परदेशांमध्ये सुद्धा जायला लागल्या. आणि हे एकदा सुरुवात झालं की वरचेवर पाकिस्तान गव्हर्नमेंटकडे विचारणा सुरुवात झाली की तुमचं इंडियाचं काय चाललंय. परदेशात राहणारे जे पाकिस्तानचे राजदूत होते त्यांनाही काही कल्पना नव्हती. त्यांना त्या देशाने विचारलं काय चाललंय की ते पाकिस्तान गव्हर्नमेंटला विचारायचे की काय चाललंय आपलं इंडियाचं. पाकिस्तान गव्हर्नमेंटलाही कल्पना नाही. अशा परिस्थितीमध्ये हे प्रेशर वाढत जात असल्यामुळे पाकिस्तान आर्मीला एक दिवस भाग पडलं की आपल्या गव्हर्नमेंटला, आपल्या जनतेला काय चाललंय हे खरं सांगावं. ज्यावेळी हे त्यांनी ब्रीफिंग केलं पंतप्रधान नवाज शरीफचं,
त्यावेळेस सुद्धा ते प्रामाणिकपणानं केलं नाही. जे नकाशे नवाज शरीफना दाखवण्यात आले त्या नकाशामध्ये LOC मार्क केलेलीच नव्हती. नकाशा बघून सुद्धा पंतप्रधान नवाज शरीफना कळलं नाही की आपण LOC ओलांडून भारताच्या हद्दीत घुसलोय. योगायोगानं नवाज शरीफांचा मिलिटरी सेक्रेटरी एक रिटायर्ड लेफ्टनंट जनरल माणूस होता. अजून एक योगायोग असा की त्या माणसाने तो सर्व्हिसमध्ये असताना त्या कारगिल एरियामध्ये सर्व्ह केलेलं होतं. त्यामुळे नकाशा बघता क्षणी त्याच्या लक्षात आलं की आपण LOC ओलांडून पुढे गेलोय आणि 1, 2, 3 ठिकाणी नाही तर 150 ठिकाणी हे इन्व्हेजन केलेलं आहे. आणि निष्कारण आपण या पाकिस्तान आर्मीनी आपल्या देशाला एका युद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेलं आहे. ज्या वेळेला उन्हाळा सुरुवात झाला की ज्यावेळी इंडियन आर्मीचे लोक परत आपापल्या पोस्टला जायला लागले, चकमकी सुरुवात झाल्या, त्यांच्या लक्षात आलं की इथं पाकिस्तानचे सैनिक अगोदरच घुसलेले आहेत. एक गोष्ट कबूल करावीच लागेल की अशा पद्धतीनं प्लॅनिंग करून पाकिस्तानने निश्चितपणे भारताला सरप्राईज केलं, हे कबूल करावंच लागेल. पण नुसतं सरप्राईज केलं हे ऍक्सेप्ट करून भागत नाही, तर त्याच्यावर उपाय करावे लागतात. तत्कालीन सेनाध्यक्ष, भारताचे सेनाध्यक्ष जनरल VP मलिक यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे कारगिल वॉर संपल्यानंतर, त्या पुस्तकाचं नाव सुद्धा फ्रॉम सरप्राईज टू व्हिक्ट्री असंच देण्यात आलेलं आहे. कारगिल रिव्ह्यू कमिटी जी नेमली गेलेली होती त्यांनी आपले फाइंडिंग्स सुद्धा पुस्तक रूपाने अवेलेबल केलेले आहेत. त्या पुस्तकाचं नाव सुद्धा फ्रॉम सरप्राईज टू रेकनिंग असंच आहे. सांगण्याचा मुद्दा हा की एकेकाळी पाकिस्तान इतका खोटेपणा करत असताना भारतानं मात्र हे ऍक्सेप्ट केलं की आम्ही सरप्राईज झालो आणि त्या सरप्राईजवर तोडगाही काढला. ठीक आहे, कळून चुकलं आता की इथं पाकिस्तानचे सैनिक आहेत, त्यांचे 100 सैनिक आहेत, ठीक आहे आपलेही 100 सैनिक पाठवा आणि त्यांचा निपात करा. हे प्लॅनिंग हे इतकं सोपं नसतं. कारण या सगळ्या युद्धाला 1 दिवस लागेल का 2 दिवस लागतील का काही आठवडे लागतील का काही महिने लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे जरी एक सैनिक जर तिकडे पाठवायचा, वर पाठवायचा झाला तर अगोदर त्याच्या राहण्याची सोय करावी लागते, त्याच्या ड्रिंकिंग वॉटरची सोय करावी लागते, त्याच्या जेवणा खाण्याची सोय करावी लागते, त्याच्या टॉयलेटची सोय करावी लागते, त्याला शस्त्रास्त्राची सोय करावी लागते, अविरतपणे दारुगोळ्याचा सप्लाय चालू ठेवावा लागतो. त्याची शस्त्र बिघडू शकतात, तर ती जर बिघडली तर त्याची रिपेअरमेंट, त्याचा मेंटेनन्सची व्यवस्था करावी लागते. काही वेळेला मेंटेनन्स मध्ये वेळ न घालवता ताबडतोब नवीन शस्त्र द्यावं लागतं, त्याची सोय करावी लागते. इतकंच नव्हे तर बोफोर्स, फील्ड गन्स, मल्टी बायरल रॉकेट लॉन्चर्स यासाठी अवजड शस्त्र जर न्यायची अवजड शस्त्र इथं तिथं न्यायची, परत त्यांचा दारुगोळा, त्यांचा मेंटेनन्स, पण ही सगळी शस्त्र ठेवायची जागा ती शत्रूपासून सुरक्षित करायची, नंतर दूरसंचारासाठी टेलिकम्युनिकेशनसाठी त्याचं जाळं तिथे निर्माण करायचं, हे सगळे टास्क महत्वाचे होते. हे टास्क जे काही आता मी सांगितलेत हे फक्त पायदळापुरते मर्यादित होते. केवळ कारगिल या एका सेक्टरमध्ये नाही तर संपूर्ण पश्चिम बॉर्डरवर ही सगळी तयारी करणं आपल्याला भाग होतं. कारण त्यावेळी कारगिल सेक्टर पुरतं मर्यादित असलेलं वॉर हे वाढून कदाचित संपूर्ण पश्चिम भागामध्ये पसरू शकलं असतं. ही झाली लँड आर्मी पुरतं. तितकीच तयारी एअरफोर्सची असणं गरजेचं होतं, कारण केवळ लँड आर्मी पुरतं वॉर मर्यादित न राहता हे कदाचित एअर वॉर सुद्धा सुरुवात झालं असतं. म्हणून लँड आर्मीने ऑपरेशन विजय या नावाखाली आपली कारवाई सुरुवात केली. एअरफोर्सने ऑपरेशन सफेद सागर या नावाखाली आपली कारवाई सुरू केली. इंडियन नेव्ही सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली होती. तुम्हाला हा प्रश्न पडेल की पर्वतांमध्ये नेव्हीचं काय काम, पण जर हे प्रकरण हाताबाहेर जायला लागलं तर पाकिस्तानचे जे नेव्हल लिंक्स आहेत, कराची बंदर आहे, त्याच्यावर प्रेशर टाकता यावं म्हणून नेव्ही सुद्धा 100% गिअरअप झालेली होती. ऑपरेशन तलवार या नावाखाली त्याची नेव्हीने सुद्धा आपली स्वतःची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती. ज्यावेळी आपण या इतक्या सगळ्या अवघड तयारीमुळे कारगिल वॉर हे केवळ एक अवघड माउंटन वॉर नव्हतं, तर त्याला लॉजिस्टिकल नाईटमेअर असं सुद्धा म्हणतात.
ज्यावेळेला आपण या लॉजिस्टिक्सचा विचार करतोय त्यावेळी आर्मीच्या 2 डिपार्टमेंट्सचा उल्लेख करणं मला अत्यावश्यक वाटतं. पहिलं आहे ते आर्मी मेडिकल कोअर. तिथे सैनिक तिथं लढायला जाणार होते. त्यांना केवळ भाजलं कापलं खरचटलं इतक्या किरकोळ जखमा होतील असं नाही, तर प्राणघातक जखमा होतील. त्याच्यापासून त्यावर त्यांना उपचार करण्यासाठी फॉरवर्ड ड्रेसिंग सेंटर, बेस हॉस्पिटल, कमांड हॉस्पिटल इतकंच नव्हे तर दिल्लीमधलं R&R हॉस्पिटल ही सगळी सिस्टीम गिअरअप झालेली होती. काही अत्यावश्यक सर्जरी तिथं फील्डवर करण्याची तयारी ठेवण्यात आलेली होती. गरज पडली तर या सैनिकांना हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्सनी मोठ्या दवाखान्यांमध्ये नेता येईल यासाठी हेलिकॉप्टरची तयारी ठेवलेली होती. दुसरा एका डिपार्टमेंटचा मला उल्लेख करावासाच वाटतो ते म्हणजे इंजिनिअरिंग. 26 जुलैला हे युद्ध संपलं. हे युद्ध संपल्यानंतर आर्मीच्या हे लक्षात आलेलं होतं की आता काही बिझनेस ॲज युजल राहिलेलं नाही, की आपण या वेळच्या थंडीमध्ये काही आपण हे आपल्या पोस्ट सोडून मागे येऊ शकत नाही, तर आपल्याला तिथंच राहावं लागणार आहे. आपण कुठल्या पोस्ट निर्माण करायच्या ह्याचा निर्णय इन्फंट्रीने घेतलेला होता. पण त्या पोस्टमध्ये राहायची तयारी करणं, टेम्पररी निवासाची तयारी करणं, सस्टेनन्सची तयारी करणं, तिथं पाण्याची काही सोय करणं, जिथं जिथं शक्य होईल तिथं रस्ते तयार करणं, अगदी रस्ता तयार नाही करता आला तर निदान खेचरा वाटे सामानाची वाहतूक करता येईल इतके पाऊलवाट तरी तयार करणं, ॲम्युनेशन डम्प्स तयार करणं, हे सगळं काम इंजिनियर्सनी केलेलं आहे. आणि केवळ 1 किंवा 2 किंवा 4 ठिकाणी नाही तर सुमारे 150 किलोमीटर्स इतक्या मोठ्या परिसरामध्ये ही तयारी केली. आणि ही तयारी करायला त्यांना फक्त 26 जुलै नंतर ऑनसेट ऑफ विंटर म्हणजे साधारणपणे नोव्हेंबरचा पहिला आठवडा या एवढा इतका थोडा वेळ होता आणि त्यात त्यांनी ही तयारी उत्तम रीतीने पार पडली. कारगिल वॉरच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर कारगिल वॉर संबंधी बोलतोय आणि आर्टिलरी तोफखाना ह्याचा उल्लेख झाला नाही असं होणं अशक्य आहे. कारगिल बद्दल जर बोलायचं झालं तर असं म्हणावं लागेल की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बोफोर्स तेरा नाम रहेगा. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की एक वेळ अशी होती की बोफोर्सनी राजकीय मंचावर प्रचंड रणधुमाळी माजवलेली होती. पण जेव्हा वेळ आली रणमैदानावर ज्यावेळी स्वतःचं कर्तृत्व दाखवायची वेळ आली त्यावेळी बोफोर्स एक तसूभरही कमी पडली नाही. हे युद्ध जिंकून द्यायचं महत्वाचं काम एक फार मोठा योगदान त्यात बोफोर्सने दिलेलं आहे. त्यात बोफोर्सचा एक्झॅक्ट रोल काय होता हे आपण थोडंसं समजावून घेऊया. आपण मागेशी जाणून घेतलं की सगळ्या कमांडिंग हाईट्स या पाकिस्तानच्या ताब्यात होत्या. तिथून ते NH अल्फा या रस्त्यावर गोळीबार करत होते. ते उंचीवर होते, आपले सैनिक खाली होते. अशा वेळी आपले सैनिक ज्यावेळी खालून वर चढायला लागायचे त्यावेळी ते पाकिस्तानी सैनिकांना स्पष्ट दिसायचे आणि त्यांच्यावर ते टिपून मारत होते. आपल्याला वर चढणं अशक्य झालं होतं. अशा वेळी आपण काय केलं तर अगोदर बोफोर्सचा मारा सुरुवात करायचा, तुफान मारा करायचा की पाकिस्तानी सैनिकांना डोकं सुद्धा वर काढता यायचं नाही. हा मारा चालू असताना हळूहळू इन्फंट्रीचे सैनिक वर जायचे आणि ते सुमारे शत्रूपासून 100-200 मीटर अंतरावर राहिले की मग तोफगोळ्याचा मारा बंद केला जायचा आणि मग समोरासमोरची लढाई करून आपले सैनिक त्यांना त्या पोस्टवरून हुसकून काढत होते. आणि हा पॅटर्न संपूर्ण कारगिल वॉरमध्ये हे सगळीकडे वापरण्यात आलेला होता. तर बोफोर्सच्या तोफांनी पाकिस्तानवर किती गोळीबार केला असेल या संबंधी काही स्टॅटिस्टिकल रिप्रेझेंटेशन्स अवेलेबल आहेत. एक कन्सेप्ट असा आहे की सुमारे 2.5 लाख गोळे भारतानं पाकिस्तानवर सोडलेले आहेत. एक कन्सेप्ट असा आहे की बोफोर्सने किती गोळे मारले तर प्रत्येक ईच गन एव्हरी 6 मिनिट्स ॲट लीस्ट 1 शेल राऊंड द क्लॉक फॉर 3 वीक्स इतकी तुफान गोळीबार बोफोर्सने पाकिस्तानवर केला. आणि हे विजय या ऑपरेशन विजयमध्ये विजय मिळवून देण्यामध्ये बोफोर्सचा निश्चितपणे फार मोठा वाटा आहे. कुठल्या पद्धतीमध्ये हे कारगिलचं युद्ध इतर युद्धांपेक्षा वेगळं होतं तर इन्व्हॉल्वमेंट ऑफ मीडिया. ज्यावेळी कारगिलवर सुरुवात झाली त्यावेळी कित्येक न्यूज चॅनल्स अगोदरच ऍक्टिव्ह होते. त्यावेळी त्यांना हे लक्षात आलं की या पद्धतीचं काहीतरी घडलेलं आहे.
त्यावेळी त्यांनी LOC या कन्सेप्ट विषयी माहिती करून घेतली. सूचित गट आणि कराची अग्रीमेंट जी झालेली आहे त्याविषयी माहिती करून घेतली. कित्येक रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सचा इंटरव्ह्यू त्यांनी घेतला आणि हे नक्की काय झालंय हे जी संपूर्ण अतिशय वस्तुनिष्ठ कल्पना देशाला देण्यात आली. त्यांनी देशाचं मनोबल बनायला, मनोभूमिका बनायला खूप मदत झाली. कितीही किंमत द्यावी लागली तर दिस इज अ फेअर अँड जस्ट वॉर, आणि काहीही जरी झालं तरी हे आपण युद्ध जिंकायलाच पाहिजे हा निर्धार संपूर्ण राष्ट्राच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि एकदा निर्धार पक्का झाला की सगळं राष्ट्र भारतीय सैन्याच्या मागं एकजुटीनं उभं राहिलं. जे सैनिक आपले हाताहात होत होते त्यांची पार्थिव शरीरं त्यांच्या गावी आणली जायची, त्यांचे जे अंतिम संस्कार केले जायचे त्याचाही लाईव्ह टेलिकास्ट मीडिया करत होतं. हा जरी कितीही दुःखद प्रसंग असला तरी ते बघताना सुद्धा भारतीय खचून जात नव्हते, तर त्यांचा निर्धार अधिक पक्का होत होता की हे युद्ध आमच्यावर लादलं गेलेलं आहे आणि काहीही जरी झालं तरी आम्ही मागं हटणार नाही, आमची भूमी परत मिळवण्याशिवाय आम्ही थांबणार नाही. बरखा दत्त हिचं नाव ऐकलं नाही असं विशेषतः कारगिल वॉरच्या संदर्भात असं कोणी नाही. प्रचंड चांगलं काम केलं. प्रत्यक्ष ग्राउंड झिरोवर जाऊन बरखा दत्त रिपोर्टिंग करत होत्या. किती त्या वेळेला आपण टीव्हीवर हे सुद्धा बघितलंय की बोफोर्सच्या शेजारी बरखा दत्त उभी आहे आणि बोफोर्सने एक शेल रिलीज केला की त्याचा मोठा आवाज जो यायचा तिने बरखा दत्त दचकून जायची. आपण हेही टीव्हीवर बघितलंय. त्यासंबंधी काही कॉन्ट्रोवर्सीज झाल्या की मीडियाला इतक्या जवळ सैन्याला जाऊ द्यायचं का, कदाचित ज्या काही सैन्याच्या काही टॅक्टिक्स आहेत त्या गिव्ह अवे होत आहेत का, किंवा हे मीडियाचे लोक जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट वापरतात त्यांनी एक जी सिग्नेचर तयार होते की शत्रूचे लोक पकडून त्यांना हे लक्षात येईल का की भारतीय सैन्य आता कुठं आहे. अशा काही कॉन्ट्रोवर्सीज निर्माण झाल्या होत्या. त्या काही त्यातल्या कॉन्ट्रोवर्सीज आपल्या ठिकाणी बरोबर पण असतील, पण बॉटम लाईन ही आहे की या युद्धामध्ये मीडियाने अप्रतिम काम केलं. इतकं चांगलं काम केलं की हे युद्ध संपल्यानंतर तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल BP मलिक यांनी बरखा दत्तला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं होतं आणि तिचं अभिनंदन केलं, कौतुक केलं होतं. मला वाटतं की ह्याच्यापेक्षा जास्त मोठी पावती कुठल्याही मीडिया हाऊसला मिळू शकणार नाही. कारगिल वॉर हे बटालियन कमांडर्सचं वॉर होतं, म्हणजे साधारणपणे कर्नल या रँकचं वॉर होतं. सगळे अटॅक प्लॅन्स करणे, ते एक्झिक्यूट करणे, ते सुपरवाइज करणे, हे सगळं काम त्या कर्नल्सनी केलेलं होतं. या परिस्थितीमध्ये या आपल्या लोकांनी किती अफाट अतुलनीय वीरता दाखवली ह्याचं 1-2 उदाहरणं तुम्हाला देतो. पहिलं उदाहरण आहे योगेंद्र सिंग यादव यांचं. योगेंद्र सिंग यादव 18 ग्रेनेडियर्स या बटालियनमध्ये तैनात होते. टायगर हिल जिंकून घ्यायची जबाबदारी त्यांच्या बटालियनवर सोपवण्यात आलेली होती. योगेंद्र सिंग आणि त्यांचे इतर 9 सहकारी असे एकंदर 10 जण या फर्स्ट पार्टीमध्ये होते. ते टायगर हिलवर पोहोचले. घमासान युद्ध झालं कित्येक तासाचं आणि त्याच्यामध्ये त्यांचे 9 सहकारी शहीद झाले. योगेंद्र स्वतः जबर जखमी झालेले होते. त्यांच्या हातामध्ये 2 गोळ्या घुसलेल्या होत्या. त्यांच्या शेजारी एक ग्रेनेड फुटल्यामुळे त्याचे शार्पनेल जे असतात त्यांनी त्यांच्या नाकाला, डोळ्याला खूप इजा झालेली होती. खूप रक्तस्राव होत होता. हे सगळं असताना योगेंद्र सिंग यादव यांचं वय फक्त 19 वर्ष एवढंच होतं आणि ते स्वतःला मलमपट्टी करत होते, त्यामुळे त्यांचं फायरिंग पूर्ण थांबलेलं होतं. अशा वेळी पाकिस्तानच्या मनामध्ये ही शंका आली की इंडियाचे सगळे लोक बहुधा मेलेत आणि म्हणून फायरिंग थांबवलंय. आणि कन्फर्म करण्यासाठी काही पाकिस्तानी सैनिक आपापल्या पोस्ट सोडून जिथे इंडियन सैनिक होते तिथं आले. आता त्यांना हे कन्फर्म करायचं होतं, खात्री करायची होती की इंडियन जिवंत आहेत का मेले आहेत. जिवंत आहे का मेला आहे हे ज्यावेळी कन्फर्म करायची वेळ येते युद्धामध्ये, त्यावेळेला कोणी स्टेथोस्कोप लावून बघत नाही किंवा कोणी नाडी बघत नाही, तर अतिशय जवळून की ज्याला पॉइंट ब्लँक रेंज म्हणतात, त्या पॉइंट ब्लँक रेंजनी त्या माणसावर 2 गोळ्या झाडल्या जातात. त्यांनी काही हालचाल केली तर तो जिवंत आहे, हालचाल नाही केली तर मेलेला आहे. योगेंद्र सिंग यादवने आपण मेले आहोत असं नाटक केलं. ते त्यांना दिसत होतं की पाकिस्तानी सैनिक आले, त्यांनी पहिली डेड बॉडी जी होती इंडियन सोल्जरची त्याच्यावर 2 गोळ्या झाडल्या.
इतक्या जवळून ज्यावेळी गोळ्या झाडल्या जातात त्यावेळी ती गोळी अतिशय वेगानं शरीरामध्ये घुसते आणि ते जे काही घर्षण तयार होतं त्याच्यामुळं मांस जळतं आणि त्याचा एक विशिष्ट मांस जळल्याचा वास येतो, तिथनं धूर येतो. हे सगळं योगेंद्र सिंग यादव बघत होते. पहिल्या डेड बॉडीमध्ये गोळ्या घातल्या, त्यांनी धूर आलेला बघितला, वास आलेला बघितला. त्या माणसानं काही हालचाल केली नाही. ते दुसऱ्या डेड बॉडीकडे आले, तिथं हेच. तिसऱ्याकडे आले, हेच. शेवटी ते योगेंद्र पाशी उभे राहिले. त्याच्यावर 2 गोळ्या त्यांनी झाडल्या. एक गोळी त्यांनी जी झाडली ती योगेंद्रच्या हातात लागली आणि दुसरी गोळी त्यांच्या बरोबर छातीत डाव्या बाजूला लागली. योगेंद्रने काहीही हालचाल केली नाही. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की जणू काही मी पण मेलेलोच आहे. इतकं सगळं झाल्यानंतर पाकिस्तानची खात्री पटली की हे लोक मेलेली आहेत. तरी पण डबल खात्री करण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी आपल्या लोकांची सगळी शस्त्र काढून घेतली. हे झाल्यानंतर मात्र ते पूर्णतः रिलॅक्स झाले आणि तिथंच बसून गप्पा मारायला लागले. ते गप्पा मारता मारता ते असे म्हणत होते की आता ह्याच्यानंतरचा पुढला हल्ला आपण इंडियाच्या कुठल्या पोस्टवर करायचा. योगेंद्र हे सगळं ऐकत होते. त्यांना कळून चुकलेलं होतं की इतक्या गोळ्या आपल्याला लागल्यात. एक तर गोळी छातीत डाव्या बाजूला लागलेली आहे, आपण काय तर फार वेळ जिवंत राहणार नाहीये. पण त्यांनी निराश न होता सैनिकासारखा विचार केला. त्यांच्या खिशामध्ये अजून 2 हँड ग्रेनेड्स म्हणजे हातबॉम्ब होते. त्यातला एक हातबॉम्ब काढला आणि त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांच्या दिशेनं फेकला. ते पाकिस्तानच्या एका सैनिकाने कोट घातलेला होता आणि त्या कोटचं मागचं जे हुड जे असतं त्या हुड मध्ये हा हँड ग्रेनेड जाऊन पडला. त्या माणसाच्या लक्षात आलं की काहीतरी पडलंय. आणि नक्की काय आहे ह्याची खात्री करेपर्यंतच तो हँड ग्रेनेड फुटला आणि हे पाकिस्तानचे ते 4 सैनिक तिथे मेले. ते मेल्यानंतर योगेंद्र सिंगला त्या लोकांची रायफल्स मिळाली आणि त्यांचा दारुगोळा मिळाला. हे झाल्यानंतर त्यांनी योगेंद्रनी फायरिंग हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानला असं वाटलं की इंडियाची कुमक आली आहे आणि म्हणून ते तिथनं पळून गेले. करायचं होतं की भरपूर इंडियन सोल्जर्स इथं आहेत म्हणून, पण त्यांच्या स्वतःच्या हे लक्षात आलेलं होतं की हे आपण जे नाटक करतो ते काही फार काळ टिकणार नाहीये. एक कल्पना करा त्यावेळी काय परिस्थिती असेल. पहाटेचे 3-4 वगैरे वाजले होते. टायगर हिलची उंची आहे 18,000 फूट. त्यावेळी तिथं टेम्परेचर होतं -35 डिग्री सेंटीग्रेड. गुडघ्या इतका बर्फ सगळं डेड बॉडीज पडलेल्या होत्या. फक्त एकच व्यक्ती जिवंत होती, ती म्हणजे योगेंद्र सिंग यादव, वय वर्ष 19. ही सगळी परिस्थिती ज्यावेळी त्यांच्या ध्यानात आली त्यावेळी ते ढसढसा रडायला लागले. रडता रडता त्यांच्या लक्षात आलं की मला त्या पाकिस्तानी सोल्जर्सनी छातीत डाव्या बाजूला गोळी मारलेली आहे. असं असताना मी मेलो कसा नाही अजून, असं विचार मनात आल्यानंतर त्यांनी चाचपून बघितलं. छातीच्या डाव्या बाजूला त्यांचा हात लागल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्याकडे पैशाचं एक पाकिट होतं. ते चुकून त्याच्यावर 5 रुपयाची 3 नाणी योगायोगानं एकावर एक अशी पद्धतीनं अरेंज झालेली होती आणि त्यांच्या छातीत जी गोळी मारण्यात आली ते या 3 कॉइन्सना धडकून रिकोशेट झाली, ती त्यांच्या हृदयात घुसली नाही आणि ते वाचले. हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की इतकं सगळं होऊन जर मी आज मेलो नाही तर मी मरणार नाही. मी यातनंही सावरेन. मी माझ्या बेस कॅम्प पर्यंत पोहोचेल आणि तिथं ही खबर देईन की इथनं ही आहे. त्याप्रमाणे त्यांनी खडत जायला सुरुवात केली. त्यांच्या हाताला गोळ्या लागलेल्या होत्या आणि त्यांच्या हालचालीला त्यांचा जो जखमी हात खूप ऑब्स्ट्रक्ट करत होता. म्हणून त्याने असा विचार केला की हा हात मी उपसून काढतो आणि टाकून देतो. त्याने हात उपसून काढायचा प्रयत्न केला पण तो उपसला जाईना. म्हणल्यानंतर त्याने तो हात आपल्या कसा बसा कमरेच्या पट्ट्यात खोवला आणि खरडत जायला सुरुवात केली. ऍट वन पॉइंट ऑफ टाइम त्यांच्या लक्षात आलं की मी चाललोय खरा, पण मी कुठल्या बाजूला चाललोय. मी इंडियन बाजूला चाललोय का मी पाकिस्तानी बाजूला चाललोय.
अशा वेळी त्यांना असा भास झाला की तिथं कोणतरी आलं आणि त्यांनी सांगितलं त्यांना की बेटा इस रास्ते से जा तू पहुंच जाएगा. आपण सगळे सायन्सवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा का हा पहिला प्रश्न. त्यांना असे भास व्हायला कितीतरी मेडिकल रिझन्स होती. हवेत जर ऑक्सिजन कमी असला तर त्यांनी मेंदूवर जो काही परिणाम होता त्यांनी असे भास होऊ शकतात. 3 दिवस ते लढत होते, खाणं-पिणं काही नव्हतं, रक्तातली शुगर कमी झाल्यामुळे असे भास होऊ शकतात. अति रक्तस्राव, प्रचंड मानसिक ताण यांनी सुद्धा असे भास होऊ शकतात. तो भास कदाचित त्याच्यामुळे झालेला असेल, पण त्या परिस्थितीमध्ये तरी योगेंद्र सिंगचं मनोबल बळकट करायला मदत झाली. त्याने विचार केला की ठीक आहे, मी याच रस्त्याने जाईन, मी आपल्या बेसला पोहोचेन. त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू तिथे जायला सुरुवात केली. काही अंतर गेल्यानंतर त्यांना काही माणसं दिसली, काही हालचाल होताना दिसली. त्यांना असं वाटलं की हाक मारावी. परत त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की हे इंडियन्स आहेत का पाकिस्तानी आहेत. परत त्यांनी स्वतःला हे सांगितलं की इतकं होऊन सुद्धा मी जर आज मेलो नसेन तर मी आता मरणार नाही. त्यांनी हाक मारली. योगायोगानं ती भारतीय सैन्याची पोस्ट होती. त्यांनी हाक मारल्यानंतर भारतीय सैनिक तिथं पळत गेले. त्यांना खाली काढलं, त्यांना स्ट्रेचरवर घातलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. ज्या वेळेला ते हॉस्पिटलमध्ये पोचले त्यावेळी त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की डॉक्टर लोकांनी ऑफिशियली डेट डिक्लेअर करेपर्यंत या माणसाला जिवंत मानायचा. इतकी वाईट परिस्थिती होती. त्यावर उपचार सुरुवात झाले आणि ते योगेंद्र सिंग यादव आज हयात आहेत. त्यांना 2 वेळा भेटायचा योग मला आलेला होता. त्यांच्याकडे बघून कुणाला वाटणार सुद्धा नाही का हा माणूस एवढा जबर जखमी झाला होता. जखमी झाल्यापासून 8 तासांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला होता. इतके ते संपूर्णपणे खणखणीत बरे झालेत. त्यांचं वागणं, बोलणं, त्यांच्या हालचाली ह्याच्यावरनं यत्किंचितही शंका येत नाही की या माणसाला इतक्या जखमा झाल्या असतील. 26 जानेवारी 2000 रोजी त्यांना भारतानं परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आणि हे पारितोषिक स्वीकारायला ते स्वतः दिल्लीच्या राजघाटावर स्वतः राजघाटावर जाऊन त्यांनी स्वतः हे पदक स्वीकारलेलं आहे. - 2015 साली आम्ही लडाखच्या ट्रिपला गेलेलो होतो. या ट्रिपचं फलित काय असं जर मला कोणी विचारलं तर मी असं सांगेन की ही ट्रिप केल्यानंतर कारगिल संबंधी जे काही माहिती मला होती त्याचं रूपांतर अंडरस्टँडिंग मध्ये झालं. इन्फॉर्मेशन गॉट कन्व्हर्टेड इनटू अंडरस्टँडिंग. या दोन्हीमध्ये फरक आहे. या वर्षीची कोविड सिच्युएशन नंतर तिथे चालू असलेले इंडिया चायना स्टँड ऑफ या सगळ्या गोष्टींमुळे यावर्षी लडाखची ट्रिप होणं कदाचित शक्य नाहीये. पुढल्या वर्षी होऊ शकेल. तुमच्यापैकी ज्या लोकांना शक्य होईल त्यांनी लडाखची ट्रिप जरूर करा. हा सगळा वॉर झोन स्वतःच्या डोळ्यांनी बघा. ज्या वेळेला आपण लडाख ट्रिपला जातो त्यावेळी तिथे बरेच टप्पे आपण ओलांडून बरेच टप्पे करत जातो. पहिला टप्पा श्रीनगर आहे की ज्या वेळेला श्रीनगरला गेल्यावर आपल्या हे लक्षात येतं की काश्मीर व्हॅली ताब्यात ठेवण्यासाठी इंडियन आर्मीने किती कष्ट घेतलेत. तिथनं आपण पूर्वेला गेलो की अगोदर जोजिला पास लागतो. तो जोजिला पास सेक्युअर करण्यासाठी 47-48 सालच्या ऑपरेशन्स मध्ये खूप काही कष्ट करावे लागले होते. तो पास ओलांडून पुढे गेलो की घुमरी मटायन सुरुवात होतं. तिथपासून तर थेट कारगिल पर्यंत तर कारगिल वॉर झोनच आहे. तिथनं पुढे गेलो की लेह दिसतं आपल्याला. 47-48 साली लेहवर सुद्धा हल्ला झाला पाकिस्तानचा. ते सिक्युअर करण्यासाठी खूप मर्दमकी गाजवावी लागली. आणखीन पुढे आपण गेलो की नुब्रा व्हॅलीत जातो. तिथनं सियाचिन ग्लेशियरला जायचा रस्ता दिसतो. तिथं खूप मर्दमकी गाजवलेली आहे. आणि 2020 सालच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्याच्याही पलीकडे गलवान घाटी ही आहे. ते लडाख ट्रिपचे हे इतके टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर इंडियन आर्मीनं स्वतःच्या शौर्याचं निशाण रोवलेलं आहे आणि हे निशाण रोवताना त्यांना रक्त, घाम, अश्रू हे सगळं गाळावं लागलेलं आहे. प्रत्येक टप्प्यावर विजय मिळवला, पण तो विजय मिळवण्यासाठी खूप वेदना, विरह आणि वियोग हे सगळं सहन करावं लागलंय. आणि या गोष्टींचं ऍप्रिसिएशन आपल्यासारख्या भारतीयांनी जर करायचं नाही तर मग कोणी करायचं. सरते शेवटी परत एकदा मी शिवसमर्थ मंडळाचे आभार मानतो
की त्यांनी मला इथं बोलावलं. परत एकदा इंडियन आर्मीची शौर्यगाथा सांगायची संधी मला मिळाली. त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवायची संधी मला मिळाली. मी तुमचा खरोखर आभारी आहे. कुणाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर विचारा. खूप खूप धन्यवाद सर. ऍक्च्युली तंद्री भंगली असं म्हणायला काय म्हणू शकतो आपण, जी तंद्री लागलेली असते समाधीमध्ये ती तंद्री भंगली असं एक आपण म्हणू शकतो. आम्ही ऍक्च्युली मी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला आपण डोळ्यासमोरून तो सर्व प्रदेश जात होता आणि पुन्हा एकदा माझं पहिलंच वाक्य मी बोललेलो की उत्कृष्ट भाषण शैली आणि परिपक्व अभ्यास. याचा अर्थ त्यांनी आपल्याला हे पण कारण सांगितलं की त्यांना झालेला भास हा वैज्ञानिकरित्या किती स्पष्ट आहे, किती शक्य आहे. म्हणजे हा परिपक्व अभ्यास याच्या खाली अंडरलाईन आपण म्हणू शकतो की तो तिथं अंडरस्टँडिंगचा भाग एवढं काकांनी सुंदररीत्या आपल्याला सांगितलंय. तर या संदर्भात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की योगेंद्र सिंग यादवांना मी आतापर्यंत 3 वेळा भेटलोय. पहिल्यांदा ज्यावेळी त्यांनी मला आमची भेट झाली त्यावेळी त्यांनी मला हा किस्सा सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला असा भास झाला की कोणीतरी बाबा सांगतायत मला की हे असं असं आहे. मी त्यांच्याकडे असा बघायला लागलो होतो. योगेंद्र स्वतःच मला म्हणाले की तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्या कदाचित यावर विश्वास बसणार नाही, पण हाय अल्टिट्यूड, लेस ग्लुकोज या सगळ्या गोष्टींमुळे हे होऊ शकतं. हे त्यांनीच मला सांगितलंय. म्हणजे केवळ मी एकटा नाही, तर योगेंद्र सिंग यादव यांचं ऍटिट्यूड सुद्धा अत्यंत सायंटिफिक आहे. नक्कीच. प्रथमतः मला इकडे एक प्रश्न आलेला आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत राजेश जोशी सर, यांनी तो प्रश्न विचारलाय. तर मी त्यांनाच विनंती करतो की आपण स्वतः तो प्रश्न काकांना विचारावा. अद्वैत राजेश जोशी सर यांना अनम्यूट करावं. अद्वैत. अद्वैत मी केलंय अनम्यूट. तिथे होस्ट वॉन्ट अनम्यूट यू असं आलं. हा, ओके. तर खूप छान माहिती दिली, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद आपले. थँक्यू. जस्ट एक क्वेश्चन असा होता सर की आता कारगिल वॉर जे झालं त्याच्याबद्दलचं, आणि आता जो त्यांनी हायवे वगैरे नेलाय किंवा आता जी स्थिती आहे आणि त्याच्यावर आताच जे चाललेलं आपलं उलाढाल आहे किंवा आपण कसं त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करतोय, याचा काय फायदा होऊ शकतो? प्रदेश हा जो आहे हा अत्यंत दुर्गम आणि तिथलं कम्युनिकेशन असणं किंवा दळणवळणाची साधनं उपलब्ध असणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. आता हा जो हायवे आहे तो 255 किलोमीटरचा आहे. काकोरून पासच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे आपली सैन्याची कुमक ही तितक्या भरकन आपल्याला तिथं पोहोचवता येते. बॉर्डर रोड्स जे असतात त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं काम हे फक्त हेच आहे की व्हेरी क्विक मोबिलिटी, आणि ती मोबिलिटी असावी म्हणून बॉर्डर रोडचं जाळं मजबूत असावं हे असं समजलं जातं. आपण खूप जोरदार प्रयत्न करतोय की त्या एरियामध्ये आपलं कम्युनिकेशन नेटवर्क हे चांगलं असावं. चायना या बाबतीत मात्र आपल्या कित्येक पुढे आहेत. त्यांचं खूप चांगलं नेटवर्क आहे आणि काही वर्षातच आपलंही नेटवर्क त्यांच्या इतकंच चांगलं होईल, यात कुणालाही शंका नाहीये. जोशी साहेब, एक युट्यूबवर एक लिंक मला आज सापडली होती. मी माझ्या काही मित्रांना पाठवली होती ती लिंक, ती मी तुम्हालाही पाठवतो. आणि त्याच्यामध्ये या रोडचं, हा पर्टिक्युलरली ज्या रोडचा तुम्ही उल्लेख केला आता, त्याविषयी जास्त चांगली माहिती आहे. गौरव सावंत नावाचा एक अतिशय चांगला पत्रकार आहे. त्यांनी स्वतः त्या रस्त्यावर प्रवास केलाय, गाडी चालवत स्वतः, आणि त्यांनी हा इंडिया टुडे साठी हा रिपोर्ट केला होता. तुमचा फोन नंबर आहे माझ्याकडे, मी तुम्हाला निश्चित ती लिंक पाठवेन. ओके काका, प्रश्नाचं उत्तर.
थँक्यू. त्यानंतर आपल्याला विनंती आहे की ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी आपले हँड रेज करू शकतात. जसं इथं जय शास्त्रीनी हँड रेज केलं, जयनी हँड रेज. ओके. सो पहिल्यांदा मी जयलाच विनंती करतो की त्यांनी त्याचा प्रश्न विचारायचा आहे. त्याला अनम्यूट करा अद्वैत. तुम्ही मी 2 मिनिटांनी विचारतो. प्रश्न मला कळला आहे, म्हणजे त्यांनी प्रश्न असा विचारला आहे की तुम्ही डॉक्टर आहात पण मात्र ह्या क्षेत्राकडे कसे वळालात किंवा काय इन्स्पिरेशन. सो यू आर प्रोफेशनली डॉक्टर आणि डॉक्टराचा अभ्यास म्हटल्यावर त्याला इतकंच असतं आधीपासून की त्याला सगळंच अभ्यास करावं लागतं, पण तरी सुद्धा तुमचा या क्षेत्राकडे कसा ओढा, असा त्याचा प्रश्न होता. आय थिंक काही नेटवर्क प्रॉब्लेम मुळे हे झालं. तर याचं उत्तर सर प्लीज. एक गोष्ट अशी असते, एक एक्स्ट्रा करिक्युलर इंटरेस्ट नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे किंवा ज्याला आपण हॉबी असं म्हणतो, की प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी व्यवसायात आहे आणि तुम्ही जर 24 तास जर एखाद्या त्या व्यवसायात त्याच विषयात जर अडकून पडलात तर लाईफ विल बिकम मोर डल. प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या विषयाचा आवड असते. फॉर एक्झाम्पल, एखादा इंजिनियर आहे पण त्याला गिटार वाजवायची आवड असते, एखादा वकील आहे पण त्याला गाणं गायची आवड असते. त्याप्रमाणे जरी मी व्यवसायाने डॉक्टर असलो तरी भारताच्या मिलिटरी हिस्ट्रीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. आणि हल्ली मीडिया खूप स्ट्रॉंग आहे, खूप पुस्तकं अवेलेबल आहेत आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मला चान्स मिळेल त्या वेळेला मी याविषयीचे शक्य होतील तेवढ्या सगळ्या बातम्या वाचतो. डिफेन्स बद्दलची सुमारे 60 पुस्तकाची माझी पर्सनल लायब्ररी आहे आणि त्यामुळं हळूहळू निर्माण झालेला इंटरेस्ट मी डेव्हलप करतो आहे आणि म्हणून एवढी माहिती. सर याबद्दलची काही पुस्तकं जर तुम्ही म्हणाला, सो आमच्या प्रेक्षकांना हे पण आवडेल की कुठली पुस्तकं किंवा असं काही खूप कमी माहिती आहे. शौर्य पदक ज्यांना मिळालेत, ऑलमोस्ट माझ्यासारख्या युवक लोकांना फार कमी यांच्याविषयी माहिती. आम्हाला गांधीजी माहिती असतील, आंबेडकर माहिती असतील, आम्हाला सावरकर माहिती असतील, मात्र फार कमी आम्हाला नंतरचे किंवा 1962 चे स्वातंत्र्य संग्रामात लढलेले कारगिल वॉर जो पण स्वातंत्र्य संग्रामासारखा त्यातले जे आहेत त्यांच्याविषयी एखादं पुस्तक अथवा या सर्व विषयी असे 1-2 पुस्तक ते आपण रेकमेंड कराल की आमच्यासारख्या युवकांनी ते वाचले पाहिजेत. मला असं वाटतं की माहिती घ्यायची ज्याच्या मनापासून इच्छा आहे त्यांनी बेसिक पासून सुरुवात करावी. आणि बेसिक पासून जर सुरुवात करायची असेल तर मराठीमध्ये लिहिलेलं डोमेल ते कारगिल या नावाचं एक पुस्तक आहे. रिटायर्ड मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी स्वच्छ मराठीमध्ये लिहिलेलं अतिशय उत्तम पुस्तक आहे. 47-48 साली पाकिस्तानने भारतावर जो पहिला हल्ला केलेला होता तेव्हापासून सुरुवात करून त्यांनी कारगिल पर्यंतचा जो काही मिलिटरी इतिहास आहे हा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. अतिशय सुंदर सोप्या शब्दामध्ये आणि अत्यंत वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह माहिती आहे. त्यामुळे जे लोक बेसिक पासून जे सुरुवात करतायत त्यांनी मला असं वाटतं की हे पुस्तक या पुस्तकाने सुरुवात करावी. आणि एकदम नाही, आणि या विषयाकडे एकदम तुम्ही टॉपचं पुस्तक एकदम वाचू शकत नाही, कळत नाहीत त्या गोष्टी आपल्याला. त्यामुळे ऍब्सोल्युटली टप्प्याटप्प्यानं सुरुवात करायची असते. बेसिक पासून एकदा बेसिक तुमचं पक्क झालं की तुम्हालाच काय लागतं की आता ह्याच्या पुढे मी काय वाचू. ओके, थँक्यू सर. उदय पाटील ते आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी ही प्रश्न विचारायचा. त्यांना अनम्यूट कर अद्वैत. ओके, तर तुम्ही तुमचा व्हिडिओ जर ऑन केला. राधेश्याम, एम आय ऑडिबल टू यू? येस 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 सर. ओपन करायचा, मी बोलतो फक्त, डोंट ओपन माय व्हिडिओ. ओके 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 ओके. हा सर, डॉक्टर साहेबांचं खूप अभिनंदन. थँक्यू सर. नमस्कार, मी उदय पाटील बोलतोय. तुमच्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आर्मीशी रिलेटेड किंवा सैन्याशी रिलेटेड काही कोट किंवा सिम्बॉल्स खूप वेळा बघितलेत मी.
पण तुम्ही इतकं सुंदर बोलू शकतात याची मी कल्पनाही केली नव्हती की डॉक्टर फील्ड मधली एक व्यक्ती ह्या विषयावर बोलू शकते. इट्स बियॉन्ड इमॅजिनेशन. थँक्यू. खूप छान वाटलं सर, खूप चांगली माहिती मिळाली. चित्र डोळ्यासमोर उभं राहत होतं तुम्ही नरेशन करताना. थँक्यू. आणि माझी एक विनंती राहील तुम्हाला की केव्हा केव्हा विद्या प्रतिष्ठान कॉलेजमध्ये आमचा NSS चे कॅम्प असतात मुलांसाठीच्या सिनियरच्या, तर त्यावेळी जर आपण लेक्चर दिले ह्या विषयावर तर खूप मुलांना इन्स्पिरेशन मिळेल आणि माहिती मिळेल. थँक्यू. आय एम विलिंग. आय होप दॅट यू विल ऍक्सेप्ट युअर रिक्वेस्ट. ओके सर, थँक्यू. थँक्यू. उदय पाटील सर हे विद्या प्रतिष्ठान मध्ये आपल्या हे आहेत, ओळखीचे आहेत माझ्या. सो बारामतीच्या लोकांसाठी एक मोठी पर्वणी आहे की ते बारामतीला आहे. मात्र इतर कोणाला जर आता इथे ठाणे, मुंबई, बुलढाणा, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणाहून मुलं आलेली आहेत, तर त्यांनाही पुण्याचेही खूप जण आहेत. सो त्यांनाही जर इच्छा असेल काकांना बोलवण्याची तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता. आय हॅव हिज पर्सनल नंबर आणि आय विल शेअर यू डेफिनेट. हा शुभदाला एक. हा सर, हा बोला. एक म्हणायचंय मला की आम्ही 2015 कुणाचा तरी प्रश्न मला माझ्या स्क्रीनवर दिसत होता की तुम्ही किती साली ही ट्रिप केली होती म्हणून. तर ही ट्रिप आम्ही 2015 साली केली होती, 24 जुलै ते 2 ऑगस्ट. आणि या ट्रिपचं प्रवास वर्णन हे माझ्या मिसेसने लिहिलेलं आहे आणि त्याचं ई-बुक आम्ही करून घेतलेलं आहे. जर कुणाला जर इंटरेस्ट असेल तर तुमची मेल आयडी जर मला मिळाली तर त्या तुमच्या मेल आयडीवर मी ते मेल करू शकतो. तर माझा मेल आयडी ह्याच्यावर फ्लॅश करता येईल का? हा सर, तुम्ही चॅट बॉक्स वरती तुमचा मेल आयडी हे करू शकता अथवा माझ्याकडेही देऊ शकता. यातले बरेच लोक माझ्या हे ओळखीचे आहेत. सो आमचं टेक्नो भारतीचं पेज आहे. टेक्नो भारतीच्या पेजवर आता एक मेसेज फ्लॅश होत होता. आता काहीतरी किस्सा सांगा असं काहीतरी होतं. तुम्ही वाचला का तुम्ही तो? अनुराग जोशी यांच्याकडून तो मेसेज आलाय. योगेंद्र यादव यांच्यासारखा अजून एखादा किस्सा तुमच्याकडून ऐकण्याची त्यांची इच्छा आहे. आपल्यापाशी वेळ आहे का तेवढा? हो सर, आपण करू शकतो. LOC कारगिल हा सिनेमा आपण आपल्यापैकी जवळ प्रत्येकाने बघितलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुदेश बेरी या नटाने कर्नल ललित राय नावाच्या एका ऑफिसरचं काम केलं होतं आणि अजय देवगणनी मनोज पांडेचं एक काम केलेलं होतं. आणि त्यांनी बटालिक सेक्टरमध्ये खालुबर रिजलाईन नावाचं एक फीचर आहे. फीचर म्हणजे एक डोंगर माथा आहे आणि त्याच्यावर ते पाकिस्तानी सैनिक होते आणि त्यांना हुसकावून लावून आपण इंडियन आर्मीनी कब्जा केलेला होता. हा किस्सा मी तुम्हाला सांगतो आणि हा किस्सा मला वैयक्तिकरित्या खूप जवळचा आहे, कारण कर्नल ललित राय हा माझा स्वतःचा जवळचा मित्र आहे आणि हा किस्सा मी डायरेक्टली त्याच्याकडनं कमांडिंग ऑफिसरकडनं ऐकलेला आहे. त्यामुळे त्याच्या ऑथेंटिसिटी बद्दल तीळ मात्र शंका नाही. तर 1/11 गोरखा नावाची पलटण बटालिक मध्ये तैनात होती. कारगिलचा जो वॉर झोन आहे तर त्याच्या सगळ्यात पूर्वेला जे काही भाग येतात त्यातला बटालिक हा एक भाग आहे. कारगिल वॉर मधले सगळ्यात दुर्गम भागांपैकी बटालिक हे एक येतं आणि तिथं इन्व्हेजन सगळ्यात जास्त होतं. काही ठिकाणी 2 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर असेल तर इथं जवळजवळ 14 किलोमीटर ते पाकिस्तानी आत आलेले होते आणि अत्यंत कठीण असा हा एक एरिया होता. तिथं 1/11 गोरखा ही पलटण तैनात झालेली होती. त्यांचं दा नावाचं एक गाव आहे त्या एरियामध्ये, तिथं त्यांचा बेस कॅम्प होता. गावाचं नाव दा, DAH, दा. त्या गावामध्ये बेस कॅम्प होता. त्यांच्या समोर खालुबार नावाची एक रिजलाईन होती, म्हणजे खालुबार नावाचा एक डोंगर होता. त्या डोंगर माथ्यावर पाकिस्तानी सैनिक होते, त्यांच्यावर लांब पल्ल्याची शस्त्र होती आणि त्यांना ते डोंगर माथ्यावर असल्यामुळे सगळा खालचा रस्ता त्यांना दिसत होता आणि ते अचूक फायरिंग करत होते. यांना एक पाऊलही पुढे टाकणं कठीण झालेलं होतं. मागं जायचा प्रश्नच नव्हता. इंडियन आर्मी अशी मागं जात नाही. त्यांनी खूप त्या विषयाचा अभ्यास केला, त्याविषयी आणखी माहिती जमा केली. त्यांच्या लक्षात आलं की ही जी खालुबार रिजलाईन आहे हा बटालिक मधला सगळ्यात महत्वाचा एक बिंदू आहे
पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आणि भारत ह्याच्यामधली लिंक किंवा पूल जर असेल तर ही खालुबाची टेकडी आहे. सगळी रसद, सगळी दारुगोळा सगळा या खालुबा टॉपवरनं येतो आहे. इतकंच नव्हे तर परत भारतातून परत पाकिस्तानमध्ये जायचा मार्ग सुद्धा हीच खालुबा टेकडी आहे. ही जर आपण ब्लॉक केली तर ह्यांची सगळी रसदही थांबेल आणि जे पाकिस्तानी अगोदरच आत येऊन बसलेले आहेत त्यांना परत जायचा रस्ताही मिळणार नाही. हे त्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स लक्षात घेतल्यानंतर इंडियन आर्मी हे ठरवलं की ही खालुबटची टेकडी आता ताब्यात घ्यायची. ताब्यात घ्यायची हे म्हणणं खूप सोपं आहे, ते करणं अतिशय कठीण काम होतं. कारण या खालुबटचं इम्पॉर्टन्स पाकिस्तानलाही माहिती होता, त्यामुळे त्यांनी जबरदस्त तयारी केलेली होती. तरी सुद्धा ही खालुबट टेकडी घ्यायची जबाबदारी हिने व्हॉलेंटरीली आपणहून सिनियर ऑफिसर जाऊन सांगितलं की माझ्या पलटणीला हे काम तर मी करेन. आणि 3 जुलै 1999 रोजी सकाळी त्यांनी आपल्या बेस कॅम्प मधून ते बाहेर पडले आणि चालत चालत त्या खालुबाच्या दिशेने निघाले. 3 जुलैच्या संध्याकाळपर्यंत ते खालुबाच्या बेसला होते, त्या टेकडीच्या पायथ्याशी होते. अंधार पडल्यानंतर त्यांनी ही टेकडी चढायला सुरुवात केली. वरती पाकिस्तानी सैनिकांना सगळं काही दिसत होतं. ते जसजसे वर चढत होते तसं फायरिंग जास्तीत जास्त इंटेन्स व्हायला लागलं होतं. कर्नल रायच्या गळ्यामध्ये एक बायनाक्युलर होता. एका बाजूने गोळी आली, तो बायनाक्युलर उडवून निघून गेली, पण ह्यांना काही झालं नाही योगायोगानं. काही गोळ्या आला त्यांच्या बुटाला साठून गेल्या, तरी सुद्धा हे लोक न डगमगता वर जातच होते.